नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाचे व्होकॅब्युलरी। हा व्होकॅब्युलरीचा आपला मित्रांनो आजचा आहे पार्ट फर्स्ट। पाहूया आपण चित्रांच्या मदतीने व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त कशी लक्षात ठेवायची। मित्रांनो, आजचा पहिला वर्ड आहे आपला बर्स्ट। ओके, बर्स्टचा अर्थ इंग्लिश मध्ये होतो टू ब्रेक ओपन ऑर अपार्ट सडनली। एखादी गोष्ट अचानकपणे फुटणे किंवा जोराने फुटणे त्याला बर्स्ट होणे असं म्हणतात। मित्रांनो, चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता हा टायर आहे। टायरचं चाक पूर्णपणे बर्स्ट झालंय, म्हणजेच काय, फुटलेलं आहे। आता एक्झाम्पल बघा, जास्त लक्षात राहील। द टायर बर्स्ट विथ अ लाऊड नॉइज। आता लाऊड नॉइज म्हणजेच काय, तर जोराचा आवाज। तर जोराचा आवाज करून हे टायर काय झालं, बर्स्ट झालं, म्हणजेच काय, फुटलं। ओके, चला आता पुढचा वर्ड पाहूया। आता पुढचा वर्ड आहे कावड। कावडचा अर्थ बघा, अ पर्सन हू हॅज नो करेज अँड इज अफ्रेड इन डेंजरस ऑर अनप्लेझंट सिच्युएशन। अ पर्सन हू हॅज नो करेज, असा व्यक्ती ज्याच्यामध्ये करेज नाहीये, धैर्य नाहीये, जो की अफ्रेड आहे, भयभीत आहे। कशासाठी भीतो, तर डेंजरस ऑर अनप्लेझंट सिच्युएशन, एकदम भयानक असणाऱ्या किंवा दुःखी असणाऱ्या परिस्थितीपासून जो भीतो, जो भित्रा असतो, भेकड असतो, भेळकट असतो, डरपोक असतो, त्याला कावड असं म्हणतात। चित्रामध्ये बघा, हा माणूस, याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्हाला कळेल की हा माणूस कसा भयभीत झालेला आहे। एक्झाम्पल बघा, वी डू नॉट वॉन्ट कॉवर्ड्स इन आवर टीम। आम्हाला आमच्या टीम मध्ये कॉवर्ड लोकांची गरज नाहीये। कॉवर्ड म्हणजेच काय, भित्रा। ओके, पुढचा बघा, एव्हरीवेअर। एव्हरीवेअरचा अर्थ होतो इन ऑल प्लेसेस, म्हणजेच सगळीकडे, सर्वत्र, सर्व ठिकाणी, त्याला म्हणायचं एव्हरीवेअर। आता एक्झाम्पल बघा, देअर वॉज लॅम्प्स एव्हरीवेअर। तेथे सगळीकडे लॅम्प्स होते। मित्रांनो, या चित्रामध्ये बघा, रस्ता आहे, रस्त्यावरती ते सर्व काही पोल आहेत आणि या पोलवरती सर्व ठिकाणी लॅम्प बसवलेले आहेत। ओके, म्हणजेच काय, सगळीकडे लॅम्प आहेत। मग एव्हरीवेअरला कसं लक्षात ठेवायचं, या लॅम्पला। ओके, पुढचा बघा, आता जंटलचा अर्थ काय होतो, युज्ड अबाउट पीपल काइंड अँड काम। जे लोक काइंड आहेत, दयाळू आहेत, काम आहेत, शांत आहेत, अशा लोकांसाठी जंटल हा शब्द वापरतात, म्हणजेच सौम्य हृदयाचे, दयाळू असणारे माणसं। दुसरा अर्थ बघा, टचिंग ऑर ट्रीटिंग पीपल ऑर थिंग्स इन अ केअरफुल वे सो दॅट दे आर नॉट हर्ट। इतर लोकांना हर्ट होऊ नये, इतर लोकांना इजा होऊ नये, त्यांचं मन दुखावलं जाऊ नये, याचे जो विचार करतात असे लोक सौम्य प्रवृत्तीचे असतात, म्हणजेच कनवाळू प्रवृत्तीचे असतात। बघा एक्झाम्पल, हर मदर स्पोक इन अ जंटल व्हॉइस। आता ही जी लहान मुलगी चित्रामध्ये, या चित्रामध्ये असणाऱ्या मुलीला तिची आई एकदम सौम्यपणे बोलली, म्हणजेच काय, एक मृदू आवाजामध्ये एकदम शांतपणे तिची आई तिला बोलली, म्हणजेच आई कशी आहे, जंटल आहे, सौम्य आहे, मृदू आहे। ओके, पुढचा बघा, आता इंटेलिजंट। इंटेलिजंटचा अर्थ बघा, हॅव्हिंग ऑर शोइंग द एबिलिटी टू अंडरस्टँड, लर्न, थिंक अँड क्लेवर। हॅव्हिंग ऑर शोइंग एबिलिटी, तुमच्यामध्ये अशी क्षमता आहे जे की तुम्ही अंडरस्टँड करू शकता, समजू शकता, लर्न करू शकता, थिंक, विचार करू शकता, म्हणजेच तुम्ही बुद्धिमान आहात। चित्रामध्ये बघा, अब्दुल कलाम आहेत। अब्दुल कलाम हे खूप बुद्धिमान व्यक्ती होते। आता एक्झाम्पल बघा, अब्दुल कलाम वॉज अन इंटेलिजंट सायंटिस्ट। अब्दुल कलाम हे एक सर्वात बुद्धिमान शास्त्रज्ञ होते। पुढचा बघा, आता मॅट्रेस हा वर्ड आहे मित्रांनो, चित्रानुसार लक्षात ठेवा। ओके, आता बघा अर्थ काय होतो, द पार्ट ऑफ अ बेड मेड ऑफ स्ट्रॉंग क्लॉथ कव्हर फिल्ड विथ फार्म मटेरियल। एखादा कठीण किंवा सॉलिड मटेरियल पासून बनलेला जो आहे त्याला आपण मॅट्रेस असं म्हणतो, म्हणजेच गादी। ओके, आता बघा, मॅट्रेस इज थिक अँड सॉफ्ट। मित्रांनो, चित्राकडमध्ये बघा तुम्ही, ही गादी आहे। गादी कशी आहे, ठीक आहे, जाड आहे आणि सॉफ्ट आहे, म्हणजेच मुलायम आहे, मृदू आहे, मऊ आहे असं तुम्ही म्हणू शकता। मग मॅट्रेस म्हणजेच काय, तर गादी। ओके, पुढचं बघा, कंटेन। कंटेन, टू हॅव समथिंग इनसाइड ऑर इन्क्लूड समथिंग ॲज अ पार्ट। इनसाइड, आतमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी असणं, काहीतरी समाविष्ट असणं, त्याला तुम्ही कंटेन म्हणू शकता। बघा मराठीत अर्थ, आत काहीतरी असणं। एक्झाम्पल बघा, दिस बॉक्स कंटेन्स चॉकलेट्स। मित्रांनो, चित्रामध्ये हा बॉक्स पाहू शकता, या बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आहेत, म्हणजेच समाविष्ट आहेत। मग कंटेन म्हणजेच काय, तर काहीतरी असणं किंवा समाविष्ट असणं, एखादी गोष्ट अंगभूत असणं, त्याला आपण कंटेन म्हणू शकतो। पुढचा बघा, चीट। चीटचा अर्थ बघा, टू डिसीव्ह समवन, म्हणजे एखाद्याला फसवणं, लबाडी करणं, याला तुम्ही चीट असं म्हणू शकता। आता एक्झाम्पल बघा, शी इज चीटिंग हिज मॉम अँड डॅड। बघा इथे हर पाहिजे, ओके, शी इज चीटिंग हर मॉम अँड डॅड। ही जी मुलगी आहे ना, तिच्या आई वडिलांना चीट करते, फसवते, म्हणजेच काय, डिसीव्ह करते। ओके, पुढे बघा, आता डिफेंड।
टू प्रोटेक्ट समवन ऑर समथिंग अगेन्स्ट अटॅक ऑर क्रिटिसिझम. अटॅक हल्ला होण्यापासून किंवा क्रिटिसिझम टीका करण्यापासून एखाद्याला प्रोटेक्ट करणं म्हणजेच संरक्षण करणं, त्याला डिफेंड करणं असं म्हणायचं. आता मित्रांनो बघा एक्झाम्पल, सोल्जर्स डिफेंड्स आवर कंट्री फ्रॉम एनिमीज. एनिमीज शत्रू हे जे चित्रामध्ये असणारे सैनिक आहेत, आपले सैनिक आपल्या देशाला शत्रूंपासून डिफेंड करतायत म्हणजेच संरक्षण करतायत. ओके, पुढे बघा आता फ्रायटन, टू मेक अफ्रेड ऑर टेरिफाय. अफ्रेड भयभीत वाटणे किंवा टेरिफाय असणे भीती वाटणे कशाची तरी, त्याला फ्रायटन म्हणायचं. स्केअर म्हणू शकता, फिअर सुद्धा म्हणू शकता. म्हणजे घाबरवणे, एखादी गोष्ट काहीतरी पाहिली तुम्ही तर तुम्हाला त्याची भीती वाटते, त्याला फ्रायटन असं म्हणू शकता. बघा, द मूवी सीन फ्रायटन्ड चाइल्ड. आता हे जो मुलगा आहे, या मुलाने टीव्ही वरती काहीतरी एखादा चित्रपट पाहिलाय आणि तो सीन पाहता क्षणी तो भयभीत झालाय, त्याला भीती वाटली, तो घाबरल्यासारखा झाला म्हणजेच फ्रायटन झालाय, भयभीत झाला. पुढचा बघा लॅडर. लॅडरचा अर्थ बघा, अ पीस ऑफ इक्विपमेंट युज्ड फॉर क्लाइंबिंग अप अँड डाऊन. अ पीस ऑफ इक्विपमेंट, एखादं इक्विपमेंट आहे, साहित्य आहे, वापरतात कशासाठी, क्लाइंबिंग अप अँड डाऊन, वर जाणे आणि खाली येणे, यासाठी जे उपकरण वापरतात त्याला लॅडर असं म्हणतात. म्हणजेच मराठीमध्ये शिडी, किंवा आपल्या व्यवसायात अत्यंत वरच्या स्थानावर जाऊन पोहोचणे. म्हणजे तुमचा बिझनेस तुमचा मोठ्या पातळीवरती वाढायला लागलेला आहे, त्याला लॅडर असं म्हणू शकता. बघा, द डॉग इन द सर्कस क्लाइम्ड अप द लॅडर. आता मित्रांनो हा जो कुत्रा आहे कुठं चढायलाय, त्या सर्कस मध्ये त्या शिडीवरती जाऊन तो वर चढतोय म्हणजेच शिडीला म्हणतात लॅडर. चित्रामध्ये दोन आहेत बघा, इथे एक लॅडर आहे आणि एक कुत्रा एक चढतोय, तो एक लॅडर वरती चढतोय म्हणजेच काय, शिडीवरती चढतोय. ओके, पुढे बघा निबल, टू ईट ऑर चेव इन स्मॉल बिट्स. स्मॉल बिट्स, चेव म्हणजेच चावणे, ईट म्हणजेच खाणे, छोटे छोटे तुकडे करून किंवा एखादी गोष्ट कुरतडून खाणे, त्याला आपण निबल असं म्हणू शकतो. आता चित्रामध्ये बघा हा माऊस आहे, हा उंदीर आहे, या दोरीला तो त्याच्या दातांनी निबल करतोय म्हणजेच काय, त्याचे बारीक बारीक तुकडे करतोय किंवा त्याला कुरतडतोय, त्याला तुम्ही निबल म्हणू शकता. एक्झाम्पल बघा, द माऊस निबल ॲट द रोप. ह्या उंदराने त्या दोरीला काय केले, निबल केलंय म्हणजेच काय, तर त्याला कुरतडलंय, त्याचे बारीक बारीक तुकडे करटलेत. ओके, चित्रामध्ये लक्षात ठेवा, सिंह अडचणीत बसलाय, शिकाऱ्याने त्याच्यावरती जाळं टाकलंय आणि ते जाळं कुरतडण्याचं काम हा छोटासा उंदीर करतोय. ओके, पुढे बघा पॉ, द फूट ऑफ अ quadruped such as a lion or a dog that has claws. म्हणजेच बघा फूट ऑफ quadruped. quadruped म्हणजेच काय, तर चार पाय असणारा जो प्राणी असतो त्याला quadruped असं म्हणतात. सिंह असेल किंवा कुत्रा असेल ज्याच्या पायाला क्लॉज आहेत म्हणजे नखे आहेत, त्याला तुम्ही पॉ म्हणू शकता म्हणजेच त्याचा पायाचा पंजा. ओके, बघा, द लॉयन कॉट द माऊस इन इट्स पॉ. त्या लॉयनने त्या उंदराला त्याच्या पायामध्ये पकडलं म्हणजेच काय, पॉ मध्ये पकडलं, त्याच्या पंजामध्ये पकडलं. चित्रामध्ये पाहू शकता सिंहाचे पंजे येतात म्हणजेच काय, पॉ आहेत. ओके, पुढे बघा लंप, अ पीस ऑफ समथिंग हार्ड और सॉलिड. एखादा तुकडा आहे, तो हार्ड आहे, कठीण आहे, टणक आहे, सॉलिड आहे, त्याला तुम्ही लंप म्हणू शकता म्हणजेच गोळा असेल किंवा ढेकूळ असेल. बघा, द कॅट्स फाउंड अ लप ऑफ बटर. आता हे बटरचे तुकडे आहेत मित्रांनो, मांजरीला ते बटरच्या तुकड्यांचा एक ढीग सापडला. मित्रांनो रस्त्याने जात आहेत, अचानकपणे तुम्हाला मातीचा ढीग रस्त्यावरती साचलेला दिसला तर तो सुद्धा एक प्रकारचा लंप असतो. मित्रांनो लग्नामध्ये जेवायला गेलात, कुणीतरी तुमच्या प्लेटवरती किंवा तुमच्या पात्रावरती एखादा मोठासा भाताचा ढीग टाकला, तो सुद्धा एक लंप होतो. ओके, पुढे बघा आता लंच. सोपा आहे, अ लाईट मील इटन इन द मिडल ऑफ द डे. एक छोटंसं हलकं जेवण जे तुम्ही मिडल ऑफ द डे म्हणजेच दुपारला जेवता म्हणजेच दुपारच्या जेवणाला लंच तुम्ही म्हणू शकता. ओके, बघा एक्झाम्पल, व्हेन डू यू हॅव युअर लंच. तुम्ही तुमचं दुपारचं जेवण केव्हा करता. या चित्राला लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवा की हे दुपारचं जेवण आहे, त्याला लंच म्हणू शकता. पुढे बघा पॅच. पॅचचा अर्थ बघा, अ पीस ऑफ मटेरियल दॅट यू यूज टू कव्हर अ होल इन अ क्लोथ. अ पीस ऑफ मटेरियल, एक मटेरियलचा तुकडा किंवा एखादं आपण म्हणूया स्टिकर असं म्हणू शकता, जे की तुमच्या क्लोथला होल आहेत, छिद्र आहेत, तर ते झाकण्यासाठी वापरतात, त्याला पॅच असं म्हणतात. म्हणजेच ठिगळ किंवा फाटलेल्या जागी जोड म्हणून लावलेला जो तुकडा असतो त्याला तुम्ही पॅच म्हणू शकता. बघा, देअर वर मेनी पॅचेस ऑन हिज कोट. चित्रामध्ये हा मुलगा बघा, याच्या कोटवरती खूप सारे पॅचेस आहेत म्हणजेच बघा ठिगळ लावलेले आहेत. काय, तर तो कुठेतरी फाटलेला आहे किंवा कुठेतरी काहीतरी स्क्रॅच पडलेला आहे, तर त्याला झाकण्यासाठी जो लावलेला आहे त्याला पॅच म्हणतात, ठिगळ असं म्हणतात. पुढे बघा रिमूव्ह,
टू मूव्ह ऑर टेक समथिंग अवे फ्रॉम अ प्लेस. एखाद्या गोष्टीवरून, एखाद्या जागेवरून एखादी गोष्ट मूव्ह करणं म्हणजेच हलवणं, म्हणजेच काय तर काढून टाकणे किंवा दूर करणे, त्याला रिमूव्ह म्हणू शकता. एखादी यादी आहे, त्या यादीमधून तुमचं नाव काढलंय म्हणजेच रिमूव्ह केलंय. आता इथे बघा, प्लीज रिमूव्ह युअर शूज हिअर. तुमचे बूट येथे काढा. चित्रामध्ये बघा हे बूट आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचं जे स्थळ असेल त्या स्थळाच्या बाहेर लिहिलं असतं किंवा हॉलच्या बाहेर लिहिलेलं असतं, रिमूव्ह युअर शूज, प्लीज रिमूव्ह युअर शूज. कृपया तुमचे बूट येथे काढावे. ओके, मग रिमूव्ह काय तर काढून टाकणे किंवा दूर करणे. तर मित्रांनो, आजच्या सेशन मधले किंवा आजच्या पार्ट 1 मधले हे होते अत्यंत महत्त्वाचे व्होकॅब्युलरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, टेलिग्रामची ही लिंक दिलेली आहे. टेलिग्राम लिंकवर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक मिळेल. व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक मिळेल. त्यावरती जाऊन आपल्या ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजेच वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळून जातील. चला तर मित्रांनो, इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.